घेऊन जर कोणी काम करत असेल, मला आश्चर्य वाटतं की तुमचे माझे मतभेद असू शकतात, राजकीय मतभेदही असू शकतात, पण राज्यातल्या एखाद्या उच्चपदस्थ नेत्याबद्दल, ज्या नेत्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदरभाव आहे, अशा नेत्याबद्दल इतक्या खालच्या दर्जाला जाऊन कोणीतरी बोलतो आणि त्या ठिकाणी आमच्या समोरच्या बाकावरचे काही लोक हे तात्काळ त्याच्या समर्थनार्थ उभे राहतात. लगेच एकाचं ट्विट येतं, दुसऱ्याचा क्लिप येते, चौथ्याची क्लिप येते. हे काय कामराशी ठरवून चाललेलं आहे का कामराला तुम्हीच सुपारी दिली आहे, असा प्रश्न विचारण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. आणि अशा प्रकारे मला तर आश्चर्य वाटतं की हा कामरा ते राहुल गांधी छोटं एक लाल संविधान घेऊन फिरतात, त्या संविधानासहित त्यांनी स्वतःचा फोटो ट्विट केलाय. तरी संविधान जर त्यांनी वाचलं असतं ना, तर अशा प्रकारचा स्वैराचार केला नसता. संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलंय. हे स्वातंत्र्य अबाधित आहे, हे अमर्याद आहे. तथापि त्याची मर्यादा काय आहे, तर ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता, त्या क्षणी तुमचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी मर्यादित होतं. ही मर्यादा ठरलेली आहे त्याची. आणि म्हणून तुम्हाला कोणाला अशा प्रकारे अपमानित करण्याचा अधिकार नाही आहे. ज्या प्रकारे त्यांनी हे अपमानजनक शब्द वापरले आहेत, त्यांनी करावी ना, माझ्यावर करावी, शिंदे साहेबांवर करावी, आमच्यावर कविता करावी, आमच्यावर राजकीय व्यंग्य करावं, आम्ही टाळ्या वाजवून दाद देऊ. पण अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन घेऊन या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल. सोडण्याचं कारण नाही आहे.